शेतकऱ्यांसाठी बेमुदत उपोषण, बच्चू कडू ठाम। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस, 4थ्या दिवशी तोडगा नाही। विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू गेल्या 4 दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि विविध वर्गाच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी 8 जून पासून अमरावतीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। आज या आंदोलनाचा 4था दिवस आहे आणि या 4 दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं। अमरावतीत सुरू असलेल्या या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसते। मंगळवारी आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला। ब्लड प्रेशर कमी झालं, वजन तब्बल 3 किलोनी घटलं। आरोग्य पथकाकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली, मात्र तरीही बच्चू कडूंचा निर्धार बदललेला नाही। याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नितेश कराळे मास्तरांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन थांबणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला। या आंदोलनाला आता राजकीय व सामाजिक स्तरातून मोठा पाठिंबा मिळतोय। 3ऱ्या दिवशी नितेश कराळे यांनी अमरावतीत येऊन बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांसाठी कराळे मास्तर त्यांच्या भाषणातून चांगलेच आक्रमक झाले। यायचं कर्ज माफ करता येते, पण आमच्या शेतकरी बांधवाचं खूप झालं तर 1.5 लाख करोड कर्ज संजी शेतकऱ्यावर, पण शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला यायच्यापाशी पैसे नाही आणि त्या शेतकऱ्याला कर्जमाफी भेटली पाहिजे म्हणून आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे म्हणून मी इथं आलो। शेतकऱ्याचं पोट आहे, ज्याची जळते त्याला कळते, ठीक आहे, ज्याची जळतच नाही त्याला का शेतकऱ्याच्या भावना कळेल। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही स्वतः फोन करून बच्चू कडूंची विचारपूस केली। मंगळवारी पक्षाचा वर्धापन दिन असूनही आंदोलनाबाबत संवेदनशीलता दाखवत पवारांनी फोनवरून कडूंच्या तब्येतीची चौकशी केली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला। कडूंनी स्वतःची प्रकृती सांभाळावी अशी विनंती त्यांनी केली। हे आंदोलन आता केवळ अमरावतीपुरतं मर्यादित न राहता या आंदोलनाची ठिणगी आता राज्यभर पसरताना दिसते। विविध सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटना आणि युवक गटांनी या लढ्यात कडूंना साथ दिली। सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही, मात्र आंदोलनाचं स्वरूप राज्यभर गाजतंय। कडू ठाम आहेत, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही हा त्यांचा निर्धार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।